ओके. सो आज तारीख आहे 5 ना, 5 जून 2026. ठीक आहे. कंटिन्यू विथ आवर सबस्टिट्यूशन मेथड. आज काही क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. आणखीन त्यामध्ये काही ॲडिशन क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. ओके. सो पुढचा क्वेश्चन आहे म्हणजे आजचा पहिला. तुम्हाला दिलं आहे cos 3x minus cos 4x divided by sin 3x plus sin 4x into dx. ओके. याचं मला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. आता क्वेश्चन खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे बघा. इथं दोन सिम्पल फॉर्म्युले आपले काय यूज होतील. वरती यूज होईल cos c मायनस cos d चा फॉर्म्युला. वी हॅव असं लिहितो मी इथं. cos c मायनस cos d चा फॉर्म्युला काय असतो. -2 टाइम्स साइन c प्लस d अपॉन 2 इंटू साइन c मायनस d अपॉन 2 आणि इथं खाली साइन c प्लस साइन d चा फॉर्म्युला तो असतो 2 टाइम्स साइन c प्लस d अपॉन 2 इंटू कॉस c मायनस d अपॉन 2. ठीक आहे. मग त्यामुळे आपलं इंटिग्रेशन काय तयार होईल बघा. वरती -2 साइन करा दोन अँगलची ॲडिशन. इथं 3x आहे, इथं 4x आहे. 3x प्लस 4x 7x अपॉन 2 इंटू साइन c मायनस d 3 मायनस 4x मायनस x अपॉन 2 डिवायडेड बाय इथं 2 साइन परत c प्लस d म्हणजे 7x अपॉन 2 इंटू कॉस c मायनस d 3x मायनस 4x मायनस x अपॉन 2 इंटू dx. करेक्ट. काय काय कॅन्सल होईल मग इथं हे बघा. 2 कॅन्सल झाला. साइन 7x/2 साइन 7x/2 कॅन्सल. रिमेनिंग टर्म्स मी लिहितो. इथं मायनस साइन इथं बघा साइन मायनस x/2 आहे म्हणजे साइन मायनस थिटा. साइन मायनस थिटा काय असतो मायनस साइन थिटा. मग हे मायनस मायनस प्लस होईल. इथं राहिला साइन x/2 अपॉन कॉस मायनस थिटा कॉस थिटा कॉस x/2 इंटू dx. बोला रे. साइन अपॉन कॉस टॅन. सो टॅन x/2 इंटू dx. घ्या इंटिग्रेशन टॅनचं. टॅनचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ सेक एक्स. इथं एक्सच्या जागेवरती कोण आहे x/2. आता काय होईल इथं x/2 चा डेरिव्हेटिव्ह निघेल. x/2 चा डेरिव्हेटिव्ह 1/2 त्याने आपण इंटिग्रेशनला काय करतो डिवाइड. ओके. सो 2 आलावरती 2 इंटू लॉग सेक x/2 प्लस c. हे झाला आन्सर. ओके. सो सिम्पल होता बघा क्वेश्चन. इथं फक्त मी दोन फॉर्म्युले वापरले cos c मायनस cos d आणि खाली sin c प्लस sin d. ओके. ओके. नेक्स्ट. I इज इक्वल टू साइन x मायनस a अपॉन कॉस x प्लस b इंटू dx. आता ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे बघा की डिनॉमिनेटरचा जो ब्रॅकेट आहे ना काय बघा ब्रॅकेट हा x प्लस बी तो मला न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करायचा आहे. ओके. खूप सिम्पल असतं हे. न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट कसं करणार हे बघा. इथं ऑलरेडी कोण प्रेझेंट आहे x मायनस ए प्रेझेंट आहे वरती. बरोबर. कोण ॲब्सेंट आहे समजा बी. मला प्लस बी लागतोय ना. सो बी प्लस करा बी मायनस करा. मग कॉस एक्स प्लस बी इंटू dx. आता लिहिणार कसं बघा याला साइन. आता एक्स प्लस बी मी क्लब करून लिहितो म्हणजे एक्स आणि ह्या बीला मी सोबत लिहिलं म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस बी. राहिलं कोण इथं मायनस ए मायनस बी. तिथून मी समजा मायनस कॉमन काढला तर ए पण प्लस होईल आणि बी पण प्लस होईल. म्हणजे दुसरा ब्रॅकेट तुमचा काय तयार झाला ए प्लस बी डिवायडेड बाय काय इथं कॉस एक्स प्लस बी इंटू dx. करेक्ट. वरती कोणता फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला. वरती फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल तुम्हाला साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला. वी हॅव साइन ए प्लस बी फॉर्म्युला काय असतो साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. बरोबर. तो इथं वरती अप्लाय करायचा आहे म्हणजे काय होईल बघा. एच्या जागेवरती पहिला ब्रॅकेट आहे बीच्या जागेवरती सेकंड ब्रॅकेट आहे म्हणजे साइन एक्स प्लस बी साइन ए कॉस बी कॉस ए प्लस बी. बरोबर. सॉरी साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे तो. मी प्लस लिहिलं माय मिस्टेक. इथं मायनस आणि इथं पण मायनस. ओके. मायनस काय येईल पुढं कॉस ए इंटू साइन बी
म्हणजे कॉस एची व्हॅल्यू काय आहे एक्स प्लस बी इंटू साईन बी, बीची व्हॅल्यू ए प्लस बी डिवायडेड बाय इथं काय होईल कॉस एक्स प्लस बी इंटू डी एक्स. करेक्ट. ओके. मग इज इक्वल टू, आता मी इंटिग्रेशन सेपरेट करतो. हे बघा साईन एक्स प्लस बी इंटू कॉस ए प्लस बी डिवायडेड बाय इथं येईल कॉस एक्स प्लस बी इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन इथं काय येईल कॉस एक्स प्लस बी इंटू साईन ए प्लस बी डिवायडेड बाय इथं परत कॉस एक्स प्लस बी इंटू डी एक्स. हे बघा रे कॉस ए प्लस बी काय आहे कॉन्स्टंट आहे कारण त्याच्यामध्ये एक्स नाही ना, तो कॉन्स्टंट घेतला बाहेर. इथं इंटिग्रेशनमध्ये काय राहिलं आतमध्ये, इथं वरती राहिला साईन, खाली राहिली कॉसची टर्म. साईन अपॉन कॉस काय असतो टॅन, इथं आला टॅन एक्स प्लस बी इंटू डी एक्स मायनस. ठीक आहे. इथं काय होईल साईन, हे बघा कॉस एक्स प्लस बी कॅन्सल झाला आणि साईन ए प्लस बी कॉन्स्टंट आहे त्याला घ्या आउटसाईड, म्हणजे साईन ए प्लस बी आला आउटसाईड. इंटिग्रेशन ऑफ आतमध्ये कोण राहिलं फक्त आतमध्ये राहिला डी एक्स. आता घ्या इंटिग्रेशन. सो इथं कॉस ए प्लस बी सांगा रे टॅनचं इंटिग्रेशन आता वरती घेतलं आपण लॉग ऑफ सेक एक्स. सेक एकच्या जागेवरती कोणी इथं एक्स प्लस बी. तुमचे फॉर्म्युले पार्ट झाले ना रे का नाही. इथं साईन ए प्लस बी आणि डी एक्स इंटिग्रेशन एक्स प्लस सी. हे झालं आन्सर. ओके सिम्पल होतं का नाही. सो याच्यासारखाच एक होमवर्क घ्या. असंच तुम्हाला डिनॉमिनेटरचा अँगल वरती ॲडजस्ट करायचा आहे. क्वेश्चन आहे कॉस एक्स अपॉन साईन एक्स मायनस ए इंटू डी एक्स. ठीक आहे एवढं करून टाका म्हणजे वरती मायनस ए करा आणि प्लस ए करा. सो तुम्हाला आन्सर भेटून जाईल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे आय इज इक्वल टू 1 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. हे बघा आपण एक क्वेश्चन सॉल्व केलं होतं बघा मला वाटतं परवाच्या लेक्चरमध्ये. त्याच्यामध्ये काय होतं रूट टॅन एक्स होतं. मला वाटतं कालच्याच लेक्चरमध्ये केला असेल. केला का हा क्वेश्चन आपण सॉल्व इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स. ओके या टाईपच्या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जर साइन एक्स इंटू कॉस एक्स मल्टिप्लिकेशनमध्ये जर येत असेल ना तर मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला क्वेश्चन सॉल्व करताना काय करायचं, मला हा क्वेश्चनच कन्वर्ट करायचा टॅन आणि सेकमध्ये. ठीक आहे. मग इथं मला टॅन आणि सेकमध्ये करायचं आहे, मला कॉस स्क्वेअर नको आहे. सो काय करायचं डिवायडिंग थ्रू आउट बाय कशाने कॉस स्क्वेअर एक्सने. म्हणजे होईल काय बघा न्यूमरेटरला पण मी डिवाइड केलं 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड केलं. डिनॉमिनेटरमध्ये काय होईल हा साइन एक्स इंटू कॉस एक्स याला डिवाइड करतो मी कॉस स्क्वेअर एक्सने प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स याला पण डिवाइड कशाने करा कॉस स्क्वेअर एक्सने. बरोबर. म्हणजे काय होईल हे बघा 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स वरती जाऊन तो होईल सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय इथलचा 1 कॉस इथलचा 1 कॉस कॅन्सल झाला. साइन अपॉन कॉस काय इथं टॅन एक्स इथलचा कॉस कॅन्सल राहिला किती 2 इंटू डी एक्स. बरोबर. आता हे तुम्ही बघा रे चेक करा डिनॉमिनेटरला समजा हे फंक्शन आहे तुमचं एफ ऑफ एक्स. बरोबर. टॅन एक्स प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह सांगा मला कुणीतरी तुमच्यापैकी. सेक स्क्वेअर एक्स आहे का वरती बघा. बरोबर. सो खाली फंक्शन आणि वरती डेरिव्हेटिव्ह अशी कंडिशन असेल तर आन्सर काय असतं रे काल आपण केलं ना रे. खाली फंक्शन आहे वरती फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे असं असेल तर आन्सर काय असतं लॉग ऑफ फंक्शन म्हणजे लॉग ऑफ डिनॉमिनेटर. मग आन्सर काय येईल मग माझं लॉग ऑफ डिनॉमिनेटर काय आहे टॅन एक्स प्लस 2 प्लस सी. ओके हे झालं आन्सर. कळलं आहे. सोपा होता बघा क्वेश्चन डिफिकल्ट नाही. यस समजलं आहे. ओके पुढचा क्वेश्चन आहे आय इज इक्वल टू
इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू कॉस क्यूब एक्स डिवाइडेड बाय 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. इथं कॉस क्यूब आहे हा वरती आणि खाली कॉस स्क्वेअर आहे. चला ह्या फंक्शनला मी आधी थोडं सिम्प्लिफाय करतो. हे बघा साइन एक्स ॲज इट इज ठेवला, कॉस क्यूबला मी कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स ठेवतो कारण खाली पण कॉस स्क्वेअर आहे, तर मला कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करता येईल नाही का. ठीक आहे, मी काय केलं इथं कॉस स्क्वेअर एक्सला आधी लिहिलं, त्यानंतर हा तुमचा साइन एक्स, त्यानंतर हा कॉस एक्स डिवायडेड बाय खाली कोण आहे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. आता पुट करा फक्त कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू टी. का, कारण काय होईल बघा, कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 कॉस एक्स, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. ओके, इथं साइन एक्स इंटू डी एक्स, साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स आहे, म्हणजेच मला ह्या बाजूला कोण लागेल साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स. -2 नको आहे, -2 त्या बाजूला पाठवा, म्हणजे तो काय होईल मायनस डी टी अपॉन 2 डिवाइड होईल तिकडं. बरोबर, म्हणजे आता इंटिग्रेशन काय तयार होईल रे आपलं, इथंच खाली लिहितो, इंटिग्रेशन काय तयार होईल आपलं आय इज इक्वल टू, हे बघा कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू मी टी पुट केलेली आहे, टी डिवायडेड बाय 1ला 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू परत काय आपली टी. बरोबर, आणि साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स, हे बघा इथं साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स याची व्हॅल्यू काय आली मायनस डी टी अपॉन 2. मायनस साईन बाहेर दिलं मी, इथं डी टी अपॉन 2. ओके, सो काय करा इथं -1/2 बाहेर घ्या, म्हणजे राहील -1/2. जर मी आउटसाईड घेतला तर इथं कोण राहील आतमध्ये टी अपॉन 1 प्लस टी. ओके, आपण एक क्वेश्चन सॉल्व केला होता बघा, तुम्हाला आठवतोय का, असं वरती एक्स होता फक्त, खाली x -2 dx होता नाही का, आपण डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट केला होता. सो कधी पण लक्षात ठेवा, जर फ्रॅक्शनमध्ये जर आलं ना तर डिनॉमिनेटरची व्हॅल्यू न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट होती का ती चेक करायची आधी, तर होणार आहे. सो -1/2 वरती टी तर आहे, तुम्हाला कोण लागतोय 1, म्हणजे 1 काय करा टीमध्ये ॲड करा आणि 1 सबस्ट्रॅक्ट करा, म्हणजे इक्वेशन चेंज नाही होणार. खाली 1 प्लस टी इंटू डी टी, मग ह्या 1 प्लस टीसाठी इंटिग्रेशन सेपरेट करा. -1/2 बाहेर आउटसाईड, त्याला बाहेरच ठेवा. मग पहिलं इंटिग्रेशन काय होईल, वरती 1 प्लस टी, खाली 1 प्लस टी इंटू डी टी मायनस इंटिग्रेशन ऑफ, ओके इथं किती आता 1 अपॉन 1 प्लस टी इंटू डी टी. सो -1/2 इथं काय होईल तुमचा 1 प्लस टी झाला कॅन्सल, राहिला कोण डी टी. सो इंटिग्रेशनमध्ये राहिला डी टी मायनस, ठीक आहे ना, का घेता डायरेक्ट इंटिग्रेशन ह्या स्टेपला घेऊन टाका, कारण काय होईल डी टी कॅन्सल झाला, सॉरी 1 प्लस टी कॅन्सल झाला, राहिला कोण डी टीचं इंटिग्रेशन काय असतं टी. इथं आला टी, मध्ये साईन मायनस, आणि इथं काय बघा 1 अपॉन 1 प्लस टी, म्हणजे 1 अपॉन फंक्शनचं इंटिग्रेशन लॉग 1 प्लस टी प्लस सी. ओके, फायनली टीची व्हॅल्यू पुट करा, टी काय होता आपला कॉस स्क्वेअर एक्स. ओके, मग इथं मी टीची व्हॅल्यू पुट करतो, टीची व्हॅल्यू आहे -1/2, टीची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर एक्स मायनस लॉग ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी. -1/2 बाहेर ठेवला तरी चालेल, जर तुम्हाला आतमध्ये घेऊन जायचं असेल तर आतमध्ये घेऊन जाऊ शकता, किंवा फक्त मायनस साईन जरी आतमध्ये न्यायचं असेल तरी तुम्ही कॅरी करू शकता. ठीक आहे, ओके, सो असा होता बघा तो क्वेश्चन. नेक्स्ट, cos raised to 7x, cos raised to 7x into dx. हे बघा आपण बेसिकमध्ये कॉस स्क्वेअर एक्सचा क्वेश्चन बघितला, कॉस क्यूब एक्स बघितला, कॉस रेस टू 4x बघितला, सॉरी कॉस नाही साइन रेस टू 4x बघितला होता. बरोबर, आता कॉस रेस टू 7x सॉल्व कसं करायचं, याला सिम्प्लिफाय करावं लागेल बघा डायरेक्ट. आता मी तुम्हाला सांगितलंय, जर याचं मला जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट जर करायचं असतं तर आपण लगेच केलं असतं ना. कॉस रेस टू 7x डेरिव्हेटिव्ह काय असता 7 कॉस रेस टू 6x, आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. इतकं सोपं असतं, पण इथं तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल. सो सिम्प्लिफाय करण्यासाठी बघा मी काय करतो, कॉस रेस टू 7x मी असं लिहू का, कॉस रेस टू 6x इंटू कॉस एक्स, बरोबर, आणि कॉस रेस टू 6x कसं लिहा, कॉस स्क्वेअर एक्सचा पॉवर 3 इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स. बरोबर,
मग आता जो हा कॉस स्क्वेअर एक्स येणार आहे याला मी साईनमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, म्हणजे 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स, त्याचा पॉवर 3 आहे. आणि पुढं कॉस एक्स इंटू डी एक्स ॲज इट इज. ओके, झाला बघा प्रॉब्लेम सिम्प्लिफाय. आता तुम्हाला काय करायचं आहे, पुट साईन एक्सची व्हॅल्यू टी पुट करा. मग साईनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू काय आला, डी टी आला. बरोबर, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे. मग तुमचा आय इज इक्वल टू काय होईल, इंटिग्रेशनमध्ये पहिला ब्रॅकेट 1 मायनस साईन एक्सची व्हॅल्यू तुम्ही टी पुट केली, तो झाला टीचा स्क्वेअर. परत त्या ब्रॅकेटचं काय आहे, क्यूब आहे, इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स. कॉस एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू काय आली आपली, डी टी, डी टी. ओके, म्हणजे तो कोणता फॉर्म्युला आपला होईल आता, ए मायनस बी, अरे बरोबर ना, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला अप्लाय होईल. सो आय एम रायटिंग हिअर वी हॅव ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. काय असतो तो फॉर्म्युला, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ठीक आहे, हा तो फॉर्म्युला राहील, मायनस बी क्यूब. सो इथं एच्या जागेवरती 1 आहे, बीच्या जागेवरती टी स्क्वेअर आहे. ठीक आहे, सो मी अप्लाय करतो फॉर्म्युला, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए क्यूब म्हणजे 1चा क्यूब, 1चा क्यूब 1 मायनस 3 ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 इंटू बी, बीची व्हॅल्यू किती आहे, टी स्क्वेअर प्लस 3 एची व्हॅल्यू 1 इंटू बी स्क्वेअर. एक मिनटं, हां, टी स्क्वेअरचा स्क्वेअर किती होईल तो, टी रेस टू 4 मायनस बी क्यूब, बी क्यूब म्हणजे टी स्क्वेअरचा क्यूब, पॉवरचं मल्टिप्लिकेशन, टी रेस टू 6. ओके, एवढं आलं बघा हे, इंटू काय झाला, डी टी. सो आय इज इक्वल टू, काय करा आता, इंटिग्रेशन सेपरेट करा. सो पहिला आहे 1 इंटू डी टी मायनस, इथं काय होईल 3 इंटू 1 3 टी स्क्वेअर इंटू डी टी. पुढं काय होईल 3 इंटू 1 परत 3 इंटू टी रेस टू 4 डी टी मायनस टी रेस टू 6 इंटू डी टी. मग आय इज इक्वल टू बोला, 1 इंटू डी टी, डी टीचं इंटिग्रेशन टी मायनस 3 टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन टी क्यूब अपॉन 3 प्लस 3 कॉन्स्टंट टी रेस टू 4चं इंटिग्रेशन टी रेस टू 5 अपॉन 5 मायनस टी रेस टू 6चं इंटिग्रेशन टी रेस टू 7 अपॉन 7 प्लस सी, इथलचा 3 फक्त कॅन्सल होईल. आणि टीची व्हॅल्यू पुट करा, टी कोण होता, टीचा साईन एक्स. मग साईन एक्स मायनस साईन क्यूब एक्स प्लस 3/5 इंटू साईन रेस टू 5x मायनस इथं किती 1/7 साईन रेस टू 7x प्लस सी. हे झालं आन्सर. ओके, दिस इज द आन्सर ऑफ कॉस रेस टू 7x. मी याला कम्प्लिटली सिम्प्लिफाय करावं लागलं बघा आपल्याला, कारण पुट करण्यासाठी. ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड हा क्वेश्चन सॉल्व्ह होत नसतो, डेरिव्हेटिव्ह सारखं नाही बघा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह हे घ्यायचं आहे का नाही. सो त्यासाठी तुम्हाला या मेथडने जावं लागेल. कळला हा क्वेश्चन. नेक्स्ट वन, आय इज इक्वल टू, क्वेश्चन असा आहे, कॉस रेस टू 8x इंटू कॉट एक्स इंटू डी एक्स. ओके, याला सॉल्व करायचं आपल्याला आता. आता कॉस रेस टू 8x आहे, म्हणजे मला कॉस एक्सची व्हॅल्यू समजा जर मी टी पुट केली तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साईन, म्हणजे मला साईन पाहिजे, पुढं कॉट आलेला आहे. बघू ॲडजस्ट करता येईल का आपल्याला. मी काय करतो, इथं कॉस रेस टू 8x, कॉटची व्हॅल्यू काय करा, इथं कॉस एक्स अपॉन साईन एक्स इंटू डी एक्स. बरोबर, म्हणजे वरती कॉसचा पॉवर किती होईल आता, हा ऑलरेडी 8 होता, इथं परत कॉस आला, म्हणजे कॉस रेस टू 9x अपॉन साईन एक्स इंटू डी एक्स आलं. ठीक आहे, मला कॉसची व्हॅल्यू टी पुट करायची आहे ना, म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये साईन पाहिजे. सो ॲडजस्ट करा, कॉस रेस टू 9x साईन एक्सने वरती मल्टिप्लाय केलं आणि साईन एक्सने खाली पण मल्टिप्लाय केलं. ओके, वरती कॉस रेस टू 9x ॲज इट इज, खाली साईन इंटू साईन काय झाला, साईन स्क्वेअर एक्स इंटू, आणि मग हा लिहिला पुढं मी साईन एक्स डी एक्स. ओके, बरोबर.
मग काय होईल बघा, कॉस रेस टू 9x डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्सला कसं लिहू शकतो आपण, कॉसच्या फॉर्ममध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स आणि इंटू साइन एक्स डी एक्स. आता पुट करा कॉस एक्सची व्हॅल्यू टी, बरोबर. जर कॉसची व्हॅल्यू टी पुट केली तर काय होईल, मायनस साइन एक्स इंटू डी एक्स होईल बघा डी टी. पण आपल्याकडे फक्त साइन एक्स डी एक्स आहे, मग तो साइन एक्स डी एक्स इज इक्वल टू झाला मायनस डी टी. सो आवर इंटिग्रेशन बिकम आय इज इक्वल टू कॉसची व्हॅल्यू टी, टीचा पॉवर 9 अपॉन 1 मायनस कॉसची व्हॅल्यू टी त्याचा स्क्वेअर आहे, आणि साइन एक्स डी एक्स काय आला मायनस डी टी. चला मायनस बाहेर दिला, इथं दिला मी डी टी. मायनसने काय करा, डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून टाका, टी रेस टू 9 मायनसने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा, म्हणजे टी स्क्वेअर प्लस होईल आणि 1 मायनस होईल इंटू डी टी. अरे बाबू, वरती टी रेस टू 9 आला आणि खाली टी स्क्वेअर मायनस 1 आहे. काय करावं लागेल आपल्याला, पॉलिनॉमियल डिव्हिजन. चला नेक्स्ट पेजवरती करतो मी पॉलिनॉमियल डिव्हिजन. इयत्ता 8वीला होती बघा तुम्हाला. टी रेस टू 9ला कशाने डिवाइड करायचं आहे, टी स्क्वेअर मायनस 1ने. तुम्हाला माहिती आहे डिव्हिजन कशी करतो आपण, हे बघा इथलचा माझा टी रेस टू 9 कॅन्सल व्हायला पाहिजे. मग इथं कोण आहे व्हेरिएबल तुमचा टी स्क्वेअर. मग टी स्क्वेअरला असं कोणती क्वांटिटी बघा ज्याने आपण जर मल्टिप्लाय केलं तर मला टी रेस टू 9 भेटेल. टी स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय केलं टी रेस टू 9 भेटेल रे. मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवरची ॲडिशन होत असते, टी रेस टू 7ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. मग टी रेस टू 7 इंटू टी स्क्वेअर काय झाला, टी रेस टू 9. बट टी रेस टू 7 आणि पुढं परत कोण आहे मायनस 1 आहे, मग मायनस 1 इंटू टी रेस टू 7 टी रेस टू 7. ओके, यांची सबस्ट्रॅक्शन करायची असते. मग आता टी रेस टू 9 प्लस होता तो मायनस होईल, हा मायनस आहे तर काय होईल प्लस होईल, बरोबर. मग टी रेस टू 9 झाला कॅन्सल, राहिलं कोण, राहिला फक्त कोण टी रेस टू 7. आता तरी सांगा मला इथलचा टी रेस टू 7 आता कॅन्सल करायचा आहे. जसं इथं टी रेस टू 9 कॅन्सल केला ना आपण, आता टी रेस टू 7 कॅन्सल करायचा आहे. मग टी स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल टी रेस टू 7 येण्यासाठी, टी रेस टू 5. गुड. मग टी रेस टू 5 इंटू टी स्क्वेअर झाला टी रेस टू 7, पुढं परत मायनस 1 आहे, सो मायनस टी रेस टू 5 इंटू 1 किती टी रेस टू 5, परत सबस्ट्रॅक्शन. ओके, इथलचा टी रेस टू हे आधी मायनस होईल आणि हा प्लस होईल. मग हा टी रेस टू 7 कॅन्सल होईल, राहिला कोण फक्त टी रेस टू 5, बरोबर. मग इथं आला टी रेस टू 5 तुमचा. परत आता इथलचा टी रेस टू 5 कॅन्सल व्हायला पाहिजे, मग टी स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, टी रेस टू 3. मग टी रेस टू 3 इंटू टी स्क्वेअर. मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवरची ॲडिशन होत असती बच्चा पार्टी, आणि टी क्यूब मायनस 1 किती मायनस टी क्यूब. परत इथं सबस्ट्रॅक्शन, हा मायनस होईल हा प्लस होईल, टी रेस टू 5 झाला कॅन्सल, राहिला टी क्यूब, इथं आला टी क्यूब. सांगा रे आता टी स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल टी क्यूब येण्यासाठी, टी ने, बरोबर. सो टी इंटू टी स्क्वेअर टी क्यूब मायनस टी इंटू टी स्क्वेअर टी इंटू 1 टी, बरोबर. परत सबस्ट्रॅक्शन, हे मायनस होईल हे प्लस होईल, हे कॅन्सल, राहिला कोण रे आता टी फक्त खाली, बरोबर. सो रिमाइंडर टी राहील. आता डिवाइड होईल का, तर डिवाइड होणार नाही. कधी थांबतो आपण, हे तुम्ही 8वीला केलेलं आहे बघा, इयत्ता 8वी तुम्ही खूप हुशार होतात, आहे का नाही, पॉलिनॉमियल डिव्हिजन. आता का थांबावं लागेल आपल्याला, कारण रिमाइंडर माझा टी आला आणि ज्यांनी आपण भाग देतोय ना रे, डिवाइड करतोय ना, ते टी स्क्वेअर आहे, म्हणजे रिमाइंडरची डिग्री, बरोबर, ज्यांनी डिवाइड करतो त्याच्यापेक्षा कमी आली आहे. मग आता आपल्याला थांबावं लागेल. ओके, म्हणजेच आपलं जे इंटिग्रेशन होतं ना, आय इज इक्वल टू वरती होता टी रेस टू 9 आणि खाली काय आला होता टी स्क्वेअर मायनस 1 आला होता मागच्या पेजवरती. तिनेचं डिवाइड केलं ना आपण, टी रेस टू 9ला टी स्क्वेअर मायनस 1 हे बघ इथं, बरोबर. मग याची व्हॅल्यू तुम्हाला आता ह्या डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहायची आहे. कशी लिहायची बघा, चला मी तुम्हाला आणखीन थोडक्यात सांगतो कशी लिहायची असते. थोडंसं आउट ऑफ द बॉक्स. समजा कन्सिडर करा, इथं करतो मी कॅल्क्युलेशन्स काही. तुम्हाला काय करायचं, समजा की 28/3 आहे, तुम्हाला डिव्हिजन करायचं. सो डिव्हिजन तुम्ही कशी करणार, इथं दिला 28, बरोबर, इथं दिला 3 9 जा 27, किती राहिला रिमाइंडर 1 राहिला.
म्हणजेच मी 28/3 कसं लिहू शकतो, हे बघा डिव्हिजन किती आली 9 प्लस रिमाइंडर किती आला 1 आणि डिवायडेड बाय किती लिहायचं इथं 3 असं लिहितो बघा आपण. 28/3 कसं दिलं आम्ही 9 + 1/3. तुम्ही यांची ॲडिशन करा बघा 3 × 9 27 27 + 1 किती परत 28/3. तसंच आपला हा क्वेश्चन आहे t⁹ - 1 28च्या जागेवरती समजा t⁹ आहे आणि डिवाइड कशाने केलं 3, तो कोण आहे तुमचा t² - 1. मग याला कसं लिहिलं इथं अगोदर लिहिला 9 म्हणजे कोण, जो तुमची डिव्हिजन आली ती भागाकार आला तो 9. आपला भागाकार किती आला बघा t⁶ + t⁵ + t³ + t. ओके, मग इथं मी लिहितो t⁶ + t⁵ + t³ + t. बरोबर, इतकं लिहिलं. पुढं काय आता प्लस लिहिला बघा प्लस, नंतर 1/3. हा 1 कोण आहे वरती 1 म्हणजे हा रिमाइंडर आहे. रिमाइंडर किती आला आपला इथं टी आला. मग टी अपॉन ज्याने डिवाइड केलं तो कोणाने डिवाइड करतोय आपण t² - 1 ने डिवाइड करतोय. म्हणजे हा t² - 1 आणि इथं कम्प्लीट dt. ठीक आहे, करा इंटिग्रेशन सेपरेट. पहिलं होईल t⁶ × dt प्लस t⁵ × dt प्लस t³ × dt प्लस t × dt. ओके, प्लस आता लास्टवाली टर्म बघा रे, लास्टवाली खाली फंक्शन काय आहे t² - 1 आहे. t² - 1चा डेरिव्हेटिव्ह किती 2t. त्यापैकी टी वरती आलेला आहे. मग मी 2ला ॲडजस्ट करतो म्हणजे 2ने डिवाइड करतो 2ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, म्हणजे त्याचा आन्सर काय इथं खाली जर फंक्शन असेल आणि वर त्याचा डेरिव्हेटिव्ह तर लॉग ऑफ फंक्शन म्हणजे लॉग ऑफ डिनॉमिनेटर. अरे बोला पास, चला t⁶ इंटिग्रेशन काय लिहू t�8/8. t⁵ इंटिग्रेशन t³ इंटिग्रेशन टीचं इंटिग्रेशन प्लस हा 1/2. हा याचा काय येईल रे सांगा, खाली फंक्शन आहे वर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे लॉग ऑफ फंक्शन किंवा लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी. आता झालं टीची व्हॅल्यू पुट करा. टी कोणाचा इकडे टाकलं तर आपण टी 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 कॉस एक्स हवीत आहे. So we get the final answer. Therefore, I is equal to cos raised to 8x upon 8 plus cos raised to 6x upon 6 plus cos raised to 4x upon 4 plus cos square x upon 2 plus 1/2 log cos square x minus 1 plus c. हे झालं आन्सर. ठीक आहे, कळालं आहे. ओके, या टाईपचे 1-2 क्वेश्चन्स आहे बघा, तुम्हाला लगेच होमवर्क देतो तेवढे करून टाका. कालचे होमवर्क द्यायचे राहिले होते माझे ना, विसरलो मी. ठीक आहे, तेवढे सांगावं लागतील तुम्हाला परत. tan⁵ dx करा एक, आणि एक आहे sin⁵ इंटू cos⁵8x dx. इथं पण ॲडजस्टमेंट करायचे आहेत बघा व्यवस्थित, बघा कसं करता येईल. ठीक आहे, एवढे 2 क्वेश्चन करा सॉल्व. चला नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट आहे I इज इक्वल टू tan 3x इंटू tan 2x इंटू tan x इंटू dx. ठीक आहे, tan 3x इंटू tan 2x इंटू tan x इंटू dx. आता हे बघा 11वीला असताना ना ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण हे क्वेश्चन सॉल्व केलेला होता. म्हणजे इंटिग्रेशन नाही, बट हे ट्रिग्नोमेट्री कसं सॉल्व करायचं ते आपण केलेलं होतं बघा. इथं मल्टिप्लिकेशनचं कन्वर्जन आपण याच्यामध्ये मायनस प्लसमध्ये करतो बघा आपण, नाही का. आता याच्यामध्ये कसं करायचं बघा, याच्यामध्ये 3 अँगल तुमचे इन्व्हॉल्व आहेत. 3x आहे, 2x आहे आणि x आहे. बरोबर, मग काय करायचं इथं हे बघा tan 3x याला मी कसं लिहू शकतो tan 2x + x. बरोबर ना, 3x म्हणजेच कोण आहे 2x आणि 1 ची ॲडिशन आहे. इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल tan a + b चा. मग tan a + b चा फॉर्म्युला काय आहे tan a + tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. ओके, हे काय झालं tan 3x झाला. हा घ्या इकडं तो, म्हणजे tan 3x इन ब्रॅकेट इथं येईल 1 मायनस tan 2x
इंटू टॅन एक्स इज इक्वल टू काय आला ह्या बाजूला टॅन 2x प्लस टॅन एक्स. डिनॉमिनेटर इकडे घेतला घ्या, टॅन 3x ने मल्टिप्लाय करा. टॅन 3x इंटू 1 टॅन 3x मायनस यांचं मल्टिप्लिकेशन टॅन 3x टॅन 2x इंटू टॅन एक्स इज इक्वल टू काय रे टॅन 2x प्लस टॅन एक्स. करेक्ट. आता आपल्याला कोणती व्हॅल्यू लागत होती रे टॅन 3x इंटू टॅन 2x इंटू टॅन एक्स याची, बरोबर. हे तिघं जण मल्टिप्लिकेशनमध्ये होते ना, मग त्याला मी त्या बाजूला पाठवतो, हे इकडं घ्या. म्हणजेच काय होईल ॲक्च्युअलमध्ये जर मी साईड इंटरचेंज केली तर तुमचा टॅन 3x इंटू टॅन 2x इंटू टॅन एक्स याची व्हॅल्यू येईल टॅन 3x, बरोबर. हा पॉझिटिव्ह राहील हा, आणि दोघं इकडं जर मायनस झाले असते म्हणजे मायनस टॅन 2x मायनस टॅन एक्स. म्हणजे जे तुमचं इंटिग्रेशन होतं बघा टॅन 3x इंटू टॅन 2x इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स, याला आपण सिम्प्लिफाय केलं आणि सिम्प्लिफाय करून ते काय आलं टॅन 3x मायनस टॅन 2x मायनस टॅन एक्स इंटू डी एक्स, बरोबर. मल्टिप्लिकेशनचं आपल्याला इंटिग्रेशन काढता येत नाही, सो तो आता सिम्पल फॉर्ममध्ये आणलं बघा. डायरेक्ट सेपरेट करता येईल आता आपल्याला, बरोबर. घ्या डायरेक्ट इंटिग्रेशन. बोला टॅन 3x इंटिग्रेशन काय येईल रे टॅनचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स. अरे फॉर्म्युला पाठ आहे का नाही रे भाऊ, मला तर चिंता वाटायला लागली तुमची. एक्सच्या जागेवरती 3x आहे, 3xचा डेरिव्हेटिव्ह 3 त्याने डिवाइड होईल मायनस टॅन 2x इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स. एक्सच्या जागेवरती 2x आहे, मग 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 ने डिवाइड झालं मायनस टॅन एक्सचं इंटिग्रेशन परत लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके. ठीक, ह्या टाईपचं होतं बघा क्वेश्चन. कळालं कर सगळ्यांना कसं सॉल्व केलं आहे. 20 अंजली प्रेझेंट आहे, अनुष्का दोंडे, स्नेहा उदावन, चंचल मोठे, श्रावणी सुपेकर, मानसी मसिरा नाही बघा परत, प्रतीक्षा गुंजाळ आहे, प्रतीक्षा मोठे, प्रेम गाडेकर, केतन डांगर, साक्षी मोठे पण आहे, सार्थक पाटेकर, शेके सुयश, जान्हवी, सिद्धी, स्नेहल, वैष्णवी जाधव, वैष्णवी पेरे नाही परत आज, वर्षा फुले. ओके. कळलं कर सगळ्यांना कसं सॉल्व केलं आपण. काही प्रॅक्टिस करताय का तुम्ही. मला फॉर्म्युले कोणी सांगत नाही, 1-2 जण सोडले तर. अक्षदा नाही काय आज, अक्षदा निपुंगे नाही. ओके ठीक आहे मग. इट्स 9 o'clock, सो थांबूया. ठीक आहे. मी तुम्हाला काही होमवर्कचे क्वेश्चन देईल बघा, मी आज उद्या टाकावं लागतील यार. मी क्वेश्चन पेपर सेंड करू का रे थिअरीचा पेपर जो आज झाला इथं मॅथचा, तो 80 मार्काचा. ओके मी सेंड करतो बघा लगेच. तुम्हाला नोट शेअर केल्या का लगेच ग्रुपवरती पेपर सेंड करतो मी. बघा कसा होता पेपर. मी तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं बघा, जर काही नसेल तर तुम्ही दुपारी पेपर द्यायला आले असते तर चांगलं झालं असतं, पण कोणीच नाही आलं. ऑनलाईनचं जे नगरमध्ये राहतात असं कोणी नाहीच हे वाटतं आहे ना, सगळे गावाकडे गेलेले आहेत. काय हरकत नाही, पण मी पेपर टाकतो बघा तुमचं किती तुम्हाला सॉल्व करता येईल. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हपर्यंत आहे नाही का. पार्ट 1चे 6 चॅप्टर, पार्ट 2चे 2, असे 8 चॅप्टरवरती तो होता. चलो मग. सर हां बोला अंजली. फिजिक्सचा पण टाक ना. फिजिक्सचा येस फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तिन्ही टाकतो मग. चालेल, तिन्ही पण क्वेश्चन पेपर टाकून देतो मी तुमच्या ग्रुपवरती आता नोट शेअर करताच. ओके. अजून काही बोलायचं आहे कोणाला का थांबायचं आहे.